घ्या ना, घ्या घ्या. नाही सुनबाई, पाणी पिणार नाहीत ते. नाही म्हणजे पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं हा आपला कुळाचारच आहे. पण लेकीला मूल झाल्याशिवाय बाप लेकीच्या सासरी खाणं सोडा पाणी सुद्धा पित नाही, अशी रीतच आहे ना. तेव्हा तुझ्या आप्पांच्या घशाला कोरड पडली असेल, त्यांना तहान लागली असेल तरी ते पाणी पिणार नाही. सखू अगं रीतच आहे अशी. बरं का सखू, तुझे आप्पा तुला माहेरी न्यायला आलेत. जाऊ मी? पाठवणार आहात मला? ईश, अगं मी कुठे नाही म्हंटल. पण बाळा, न्याहारी केलीस का तू? माहेरी जायचं असेल ना तर त्याच्या आधी न्याहारी करायची. आणि तुझ्या आप्पांनी एवढी तुझ्या आवडीची शेवयाची खीर आणलीये, ती कोण खाणार? आप्पांना तहान लागली तरी ते गोड पाणी सुद्धा घेऊ शकत नाहीयेत आणि मी खीर खाऊन जायचंय? यमुने, सखूला घेऊन जा आणि तिला पोटभर खीर खाऊ घाल. खीर खाऊनच मग ती माहेरी जाईल. हो सखू चल, खिरी सोबत अजून काही हवं असेल तर तेही वाढते तुला. चल. चल सखू, जा जा, न्याहारी कर. सखू बस इथे. अगं बस 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 बस. हा काकू, सखूला खीर द्या बघू, तिच्या आप्पांनी आणलीये. नको नको मला. प्रीतीमुळे माझ्या आप्पांना तहान लागलेली असतानाही इथल्या पाण्याचा एक थेंबही घेता येणार नाहीये. मी खीर खाऊ? नको मला. ते मला काही सांगू नकोस. रमाईनं सांगितलंय ना, मग खायची. नको. आप्पा उपाशी असताना माझ्या घशाखाली घास कसा उतरेल? यमुने, काय ते ठरवा रे तुम्ही आधी. ठरवायचं काय आहे? सांगितलं ना, द्या तिला. आणि काय ग, रमाई सांगेल त्याच्या अगदी विरुद्धच वागायचं हे ठरवलंयस का? मुक्काट्यानं खा. माहेरी जायचंय ना? थोडी अल्लड आणि हट्टी आहे, पण शिवाप्पा खरं सांगू का, सखू आज्ञाधारक पण आहे. सगळी कामं करते, मोठ्यांचं सगळं ऐकते, हुशार आहे. हे तुमचं बोलणं ऐकून मन शांत झालं एकदम. माझ्या आईने उमाने खूप चांगले संस्कार केले सखूवर. संस्कार? अहो सखू, तुम्हाला काय सांगू, तिला कामाची इतकी आवड आहे की सगळी कामं मीच करेन म्हणते. भांडी मीच करेन, कपडे मीच करेन, लाल मिरच्या कुटून तिखट मीच करेन. आई विचारू नका. म्हणजे सखू भांडी घासते, मिरच्या कुटते. एक दिवसच झालं लग्न होत. विठुराया, म्हणजे या सखूचं कौतुक तिरकसपणे करतायत का? नका बळजबरी करू, मला खीर नकोय. किती कटकट करतेस ग? पी मुकाट्यानं. तुझ्या आईनच पाठवलीये ना, पी चल. नकोय मला. यमुताई फार दाढ आहे. सखू वहिनीशी खूप वाईट वागते. त्यांना खीर नकोय तर बरजोळी का? हे बघ,
मुकोट नक्की नाहीतर नाक दाबून तोडण्यात होते. आणखीन द्या. नको नको मला आणखी बस झालं. मी हात जोडते, नको मला. नको. तू नाही पिणार तर ही खीर कोण पिणार? हा, ही खीर न चव न रंग न काजू बदाम न केशर, नुसतं आपलं दूध, शेवया आणि वेलची. पी, तूच पी खीर. पी पी म्हणते ना. ओतू परत ओतू. नको पी. नको. अगं पी ग बाई पी, नाहीतर माहेरी जाता येणार नाही तुला. बरं आता आता निघायला हवं, म्हणजे दिवसा उजेडी पोहोचेन. धीर निघत नाहीये का काय बाई? सखू सुद्धा अगदी तुमच्यावरच गेलीये बघा. माहेरी जायचंय म्हणून पंख लावूनच बसले. गाई इतकी की जणू मुडूनच जायचंय माहेरी. येईल हा, येईल. आता खीर खाऊन झाली की येईल. जरा धीर धरा. आणि कसं आहे ना शिवाप्पा, सखू आता तुमची मुलगी नाही, आमची सून आहे. तेव्हा उपाशी कशी मी पाठवीन तिला? नाही तर तुम्हीच म्हणा सासू सुनेला छळते. असं म्हणू शकता. या 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 या. खाल्ली का खीर? भरलं ना पोट? खातच नव्हती. मग म्हंटल अगं तुझ्या आईनं पाठवलीये खीर, तू नाही खाणार तर मग कोण खाणार? तेव्हा कुठे खाल्ली. आता आता येतो आम्ही. सावकाश जा आणि आमच्या सुनेची नीट काळजी घ्या. आमची रमाई सखूला फारच जपते हो, लाडकी सून आहे. सुनबाई, आता माहेरी जास्त रमायचं नाही. लवकरात लवकर आपल्या घरी परत यायचं. आता तुझ्या माहेरी तू पाहुणी आहेस, लक्षात असू दे. हो सासूबाई. 4 दिवसात आणून सोडतो. बर. ऐक, माहेरी जातेस, 2 दिवसासाठीच जातेस. जन्म या घरात आणि आमच्या सोबतच घालवणार आहेस, हे पक्क लक्षात ठेवायचं. कळलं? आणि ऐक, जिभेवर जरा लगाम ठेवायचा. इकडच्या गोष्टी तिकडे सांगायच्या नाहीत. चुगलीचे काय परिणाम होतात कल्पना आहे ना तुला? हो सासूबाई. आणि मी तिकडे मोकाट आहे. मी काही बोलले तरी सासूबाईंना कसं कळेल असं समजू नकोस. जरा जरी भान सुटलं तर इथे समजेल लगेच मला. माझी सत्यभामा तुझ्यावर बारीक नजर ठेवून असेल. शिवाय आमचे बाबाजी त्रिकालदर्शी आणि सर्व साक्षी आहेत.
बसल्या जागी बाबाजींना सगळीकडचं सगळं दिसतं. लक्षात ठेव, अगोचरपणा केलास ना तर पुन्हा कधीही आयुष्यात तुला माहेरी पाठवणार नाही. माहेरी जातेस ना, आनंदात जायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची हा बाळा. आम्हाला ना चैनच पडणार नाही बघ तुझ्याशिवाय, पण काय करणार, रीत आहे ना, जावं तर लागणारच. जा शाण ग बा, तुझा अगदी लढा लागला पण. जा, माझ्या सुनेची काळजी घ्या बरं. हो चल. या. जावई बापू, येतो आम्ही. हो या, सांभाळून जा. मी माहेरी निघाले तर राहू माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. सखू, सखू चल. बघा ना हो एकदा तरी, नाहीतर मला चैन नाही पडणार. बाबाजी, लय महत्वाची बातमी आहे. मनोरमाबाईंची सून सखू तिच्या बापाबरोबर माहेरी गेली. कोण बोललं? याने सांगितलं. माझ्याची गद्दारी केली वाटतो. काय बोललो होतो तुला? या नागोजी काय बोलला होता, काय केलं तो? बाबाजी तो आपला शिष्य आहे, मनोरमाबाई नाहीयेत. बाबाजी तो आपला शिष्य आहे, मनोरमाबाई नाहीयेत. मनोरम्या नागोजीची गद्दारी करते वाटतो. असा मुश्किलीने पकडलेला होता पक्षी, कस काय उडून गेला, कस काय गेले की माहेरी. घात केलाय तू माझा, घात केलाय मनोरम्या, घात केलाय तो, घात केला. कुठे आल्या? ए दशरथ, ए सोम्या, ए नाम्या, या सकुते आली इकडे या. ओ विमलाताई, ओ कमला वहिनी, ए चंगे मंगे इकडे या. बघितलं का, आपल्या सकुताई आल्या. सकुताई, हाव कसलं साजर रूप दिसतंय. सासरचं तेज उतरलंय तुमच्या चेहऱ्यात.
तुम्हाला बघून जीव भरला बघा. इटुराया तुम्हाला कायम सुखी ठेवल बघा. शिवप्पा हो माताईला सांगा आमच्या सकुताईची नजर काढाया. हो सखूला बघून एवढं काय खोडे व्हायचं होतं? काय लढाई जिंकली झाली होती? डोक्यावर घेऊन नाचतायत. आमची लेक आली माहेराला. आता इटुराया समोर कीर्तन व्हायच पाहिजे. हो अगदी बरोबर. हा सकुताई आता एक नवीन अभंग होऊन जाऊ द्या. सखू 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 एवढ्या काय मोठ्या पताका फडकावले तिने? काय पताका फडकावलेत? तसं काय कोणी संत आली ही? बरोबर तुम्ही म्हणता ते सगळं करू आपण. अभंग म्हणू, कीर्तन गाऊ. सकू 4 दिवस आहे आपल्या सोबत आणखी. पण आता जाऊ द्या. उमा आणि आई घरी वाट बघत असतील. शिवप्पा आता सकुताई एवढ्या दिवसानंतर आले तर गजर होऊन जाऊ द्या. हा 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 चालेल. बोला पुंडलिक वरदे. श्री नारदे. पंढरीनाथ महाराज की. उमे आता धीर निघत नाहीये ग. कधी डोळ्यांना एकदा लेकरू दिसते असं झालंय बघ. आली आली माझी सखू आली. आलं माझं कोकरू आलं. कौतुकाचं गुणाचं बाळ आलं. मन भरलं बघ तुझा मुखडा बघून. कशी आहेस बाळा? आनंदात आहेस ना? आजी माझ्या घरात तुझ्या या विठ्याला जागा नाही. चला कामाला लागा.
बाळा, अगं सासरी सगळं ठीक आहे ना? तुला तुला काही त्रास तर नाहीये ना? त्रास? सखूला त्रास? शक्य तरी आहे का? चांदीचं ताट आणि सोन्याचा चमचा अशा घरात पडली आपली सखू. इथल्यापेक्षा अगदी सुखात असणार तिथे. भामे, श्रीकृष्णाकडे सोन्या चांदीला तोटा होता का? पंचपक्वानाची रेलचेल नव्हती का? तरी पण सुदामाचे मुठभर पोहे गोड लागले ना त्याला. सासरी असेल ग सगळं सुख, पण माहेरची माया ती माहेरची माया. आजी, किती बरं वाटतंय ग तुझ्या आणि उमाईच्या खुशीत. तिकडे झालेला सगळा त्रास वितळतोय. ते बाकी खरं म्हणा, नाळ पुरलेली असते ना माहेरच्या अंगणात, तिची ओढ असणारच. आमचा तर श्वासच सखू, आमचा आनंद सगळं काही सखूच आहे. ते खरं आहे, पण मग अशी धाय मोकलून का रडतीये ही? नाही म्हणजे आनंदाश्रू समजू शकते मी, पण ही अशी रडतीये जणू काही सासरच्या शिक्षेतूनच सुटून आलीये.